रुपाली, कोर्टाने महत्त्वाचं विधान केलेलं आहे ते म्हणजे एक बाजू ऐकून मी निर्णय देणार नाही आणि दुसरं म्हणजे अंतरिम दिलासा देण्यासाठी देखील कोर्टाने नकार दिल्याचं समजतंय। काय अधिक माहिती मिळते का त्या संदर्भात? नक्कीच मी जसं सांगितलं की आता काही वेळापूर्वीच आपण बघतो की जेव्हापासून सुनावणी सुरू झाली होती तेव्हाच कोर्टाने सुरुवातीलाच हे स्पष्ट केलेलं होतं की या प्रकरणामध्ये कोणताही जो दिलासा तो दिला जाणार नाही आणि त्याच्यानंतर खरं तर ही संपूर्ण युक्तिवाद सुरू झाल्याचं आपल्याला कळत आहे। माणिकराव कोकाटे आणि त्यांच्या भावाने एकच रेशन कार्ड असतानाही वेगवेगळ्या पद्धतीने दोन घरं लाटली असा त्यांच्यावरती एक प्रमुख जो आरोप आहे तो त्यांच्यावरती केला जात होता। 25 एकर जमिनीचा उल्लेख पिस्तूल परवानगीसाठी देण्यात आलेल्या कागदपत्रात त्यांनी तसं म्हटलेलं होतं। तेव्हा ते सिन्नरचे सभापती होते, त्यांच्या राजकारणामध्ये ताकदीचा वापर त्यांनी केला असं काही आपण बघतो। हे सगळे जे आरोप त्यांच्यावरती केले जात होते त्याच्यामुळे दोन्ही एकाच कुटुंबातील सदस्य असताना दोन घरं घेतलं आणि त्याच्यामुळे त्यांच्या व्यवहारामध्ये तफावत जी ती आढळली आणि त्याच्यावरती हे सगळे आरोप केले जात होते। त्याच्यामुळे आपण पाहत आहोत की मात्र घर घेतल्यानंतर काही वेळानंतर जर त्यांच्या उत्पन्नामध्ये काही तफावत आढळत असेल तर त्यांना घराचा ताबा सोडावा लागेल असा कुठेही उल्लेख खरं तर माडाच्या त्या संपूर्ण नियमावलीमध्ये नव्हता आणि ह्याच कुठेतरी आपण पाहतो की या संदर्भातला युक्तिवाद जो आहे तो कोकाटे यांच्या वकिलांकडून या कोर्टाच्या सुनावणी दरम्यान केला जात आहे। त्याच्यामुळे आता सरकारी वकिलांकडून हा दावा कसा खोडला जातो हे पाहणं अतिशय महत्त्वाचं आहे। आता सरकारी वकील देशमुख यांचा जो युक्तिवाद आहे तो आता सुरू झालेला आहे। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।